डोंबिवली एमआयडीसी ब्लास्ट प्रकरणी मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी, तपास उल्हासनगर क्राईम ब्रांचकडे सोपवला। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी आरोपीच्या आजोबाला अटक, चालकाला धमकावल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप। नागपुरातील झेंडा चौकाजवळ मद्यधुंद कार चालकानं तिघांना उडवलं, अपघातग्रस्त गाडीत आढळले अंमली पदार्थ, तिघांना अटक। शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर, अनिल परब, जमो अभ्यंकर रिंगणात, तर भाजपकडून निरंजन डावखर यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। 27 मे रोजी 10वीचा निकाल, दुपारी 1 वाजता लागणार ऑनलाईन निकाल। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाई, पाण्यासाठी नागरिकांची वणवण, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर। आणि मुंबईत 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात, अंघोळीसाठी शॉवर वापरू नका, दाढी करणं टाळा, मुंबईकरांना पालिकेचं आवाहन।